हे हॅलो नमस्कार, मी हर्षदा. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज मी बनवणार आहे मटका मॅगी. सो चला स्टार्ट करूयात. सो सर्वात आधी मी घेतलेला आहे ऑनियन, कॅरेट, मिरची अँड टोमॅटो. सो हे सगळं मी छान असं छोटं बारीक कट करून घेतलेलं आहे. आपल्याला पॉट घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे, मिरची टाकायची आहे, जिरं मोहरी टाकायचं आहे अँड कांदा आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. कांदा मस्त असा आपल्याला रेड होऊस तोपर्यंत तो भाजून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही मीठ ॲड करू शकता जेणेकरून की कांदा जो आहे तो लवकर परतला जातो. सो येस, हा कांदा आपला परततोय तोपर्यंत आपण त्याच्यावरती झाकण ठेवून देऊयात अँड येस, त्याला छान असं परतून देऊयात. तो परतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे कॅरेट, जे आपण कापून घेतलेलं आहे. एकदम छोटं कट करा म्हणजे ते लवकर शिजल्या जाईल, नाहीतर मग ते लवकर शिजल्या जाणार नाही. म्हणून एकदम बारीक असं कट करायचं आणि दोन्ही एकत्र टाकलं तरी चालेल, बिकॉज दोन्हींनाही शिजायला तितकाच टाईम लागतो. सो येस, आपण झाकण ठेवून देऊयात आणि तेही छान असं शिजून देऊयात. ते शिजल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे. टोमॅटोला काही जास्त वेळ लागत नाही, म्हणून टोमॅटो एकदम लास्टला त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे अँड तो असा छान असा परतून घ्यायचा आहे टोमॅटो. त्याच्यानंतर आपल्याला मसाले ॲड करून घ्यायचे आहेत. सो मसाले कोणते, तर जो मॅगी मसाला आहे आपण तोच यूज करतो आणि फक्त एक रेड चिली पावडर अँड आपला जो घरचा मसाला असेल तो. सो इतकेच मसाले मी ॲड करते, बाकी कोणताही मसाला मी त्याच्यामध्ये ॲड करत नाही. सो येस, त्याच्यामध्ये असे मसाले असे सगळे मिक्स झाले की मग त्याच्यामध्ये आपल्याला हे छान असं परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे, ज्याच्यात एक रेड चिली पावडर, घरचा जो एकदम तिखट असा मसाला असतो तो, आणि थोडीशी हळद आपण स्टार्टिंगला पण टाकू शकतो, पण मी मॅगीला तरी शक्यतो त्याच्यात म्हणजे नाही टाकत, किंवा मग अशा इतर भाज्यांना तर आपण स्टार्टिंगलाच टाकून देतो, फक्त मॅगीला मी नाही टाकत. सो येस, त्याच्यामध्ये आपल्याला मॅगी मसालाही ॲड करायचा आहे, तेही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अँड जितके मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, जितके मसाले छान परतू देऊ तितकं कधी टेस्ट छान येते. सो त्याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करून घ्यायचं आहे. मला 2 पॅकेट मॅगी करायची आहे, तर मी 1.5 ग्लास असा पाणी ॲड केलं. पाण्याला छान असं उकळून द्यायचं आहे अँड जे मसाला यूज केला आहे आत्तापर्यंत तो 1च पॅकेट मी यूज केला आहे. हा जो सेकंड पॅकेट आहे तो मी आत्ता ॲड केला आहे अँड येस, तो ॲड करून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणाल मीठ मी तुम्हाला आधीच सांगितलं, स्टार्टिंगलाच टाकलेलं आहे मी, तरी पण या पॉईंटला मी थोडंफार ॲड करणार आहे. सो येस, मीठ ॲड करणं विसरू नका, नाही तर भाजी इतकी छान होते पण मिठाचा प्रॉब्लेम होऊन जातो, मग भाज्याला काहीच टेस्ट येत नाही. इथे मॅगी करते तर मी ऑलमोस्ट सगळ्याच सांगते की भाजीलाही काही टेस्ट येत नाही मिठाशिवाय. सो येस, इथे आपली मॅगी छान असं पाणी उकळलेलं आहे आणि पाणी जसं उकळतं त्याच्यानंतर आपल्याला पटकन असं त्याच्यामध्ये थोडासा, आता ही माझी स्ट्रॅटेजी आहे की मी एकदम थोडासा लिंबू पिळते. मॅगी झाल्यानंतर पण त्याच्यामध्ये तुम्ही कधीतरी लिंबू पिळून बघा, इतकी टेस्ट छान लागते ना. बट त्याच्यासाठी मॅगी ही तितकी तिखट पाहिजे ना, नाहीतर तुम्ही ती हळदीवाली मॅगी करा आणि त्याच्यात टाकाल आणि म्हणाल काय. सो नाही, मॅगी तिखटवाली पाहिजे. सो यस, त्याच्यामध्ये या पॉईंटला आपण सगळी मॅगी ॲड करून देऊया, जी मी एकदम अशी बारीकच मला आवडते केलेली. सो येस, मॅगी ॲड केल्यानंतर तिला मस्त असं आपण तिला शिजू देऊयात. सो अशा प्रकारे आपली मॅगी रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि सुगंध वा 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 इतका छान येत आहे की बसच. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जो स्टार्टिंगचा व्हिडिओ आहे त्याची थोडीशी क्वालिटी लो आहे, सो सॉरी फॉर दॅट अँड थँक्यू फॉर वॉचिंग.